नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत। बाळांनो, खूप महत्त्वाचा जो बुद्धिमत्तेचा चॅप्टर आहे आणि या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून ना अत्यंत खूप महत्त्वाचा आहे। पण तुम्हाला जर त्रिकोण मोजणे हा जर चॅप्टर बघायचा असेल किंवा शिकायचा असेल ना, तर या चॅप्टरचा ना तुम्ही जास्तीत जास्त सराव करा। आजचे जे काही मी प्रश्न घेणार आहे ना, हे प्रत्येक कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला विचारलेला प्रश्न घेणार आहे। काही ठिकाणी तुम्हाला स्वतःला त्रिकोण मोजावे लागतील आणि काही ठिकाणी हे त्रिकोण मोजण्याची ट्रिक पण सांगेल, पण काही ठिकाणी पर्याय नाही। काही ठिकाणी ते तुम्हाला साक्षात ते मोजावे लागतील, मोजून काढावे लागतील। काही ठिकाणी पर्याय नसतो, काही ठिकाणी तुम्हाला त्रिकोण मोजण्याची जी काही पद्धत असणार आहे ती पण आजच्या लेक्चर मध्ये मी सांगणार आहे। हा बघा, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत हा क्वेश्चन विचारलाय मीरा भाईंदर शहर पोलीस 2024 साली। हा तुम्हाला डायरेक्ट पाठ पाहिजे। आता ही आकृती डोळ्यासमोर आली, ही एकदा बघून होईल का रे भाऊ? होणार नाही। या आकृतीला कमीत कमी तुम्हाला ना 10 वेळा तरी सॉल्व करावे लागतील, त्यावेळेस आपला आकृतीचा हा मार्क फिक्स असेल। पण याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे। बघा काय ट्रिक आहे या क्वेश्चन मध्ये। आता मध्ये चौकोन दिलाय किंवा चौरस दिलेला आहे। चौरस किती आहे बघा, 1 2 3 4 आहे। ज्यावेळेस हा चौरस 4 आहे ना, ह्याच्यामध्ये ह्या 4 ची दुप्पट करायची। 4 ची दुप्पट किती? 8 झाली। किती झाली? हे झाले 8 मधले। तुम्ही जर मोजायला घेतले तर 8 भरू शकता। कसे बघा, ह्या टोकापासून ते इथपर्यंत असा घेतला, 1 झाला हा। तसा सेम कंडिशनला हा दुसरा झाला, तसा सेम कंडिशनला हा तिसरा होतोय पा, तसा सेम इथे पण चौथा होतोय। मग 5वा 6वा 7वा 8 कोणते होतील आणखी? हा इथून ते इथपर्यंत हा पूर्ण, हा 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 पूर्ण, हा 5वा झाला। सेम पद्धतीने हा 6वा झाला। सेम पद्धतीत आणखी देखील तयार करू शकतो तुम्ही। हा इथून ते इथपर्यंत हा असा, हा 7वा आणि हा इथून इथपर्यंत हा 8वा। असे किती झाले? हे 8 झाले। आणि हे बाहेरचे बघा, हा जर बाहेरचा बघितला ना, हा 1 झाला, 8 8 हा 1 9, परत हा 1 झाला 10, हा 1 झाला 11 आणि हा 1 झाला 12। म्हणजे बाहेरचे किती होत आहे? हा 1 होतोय, हा 1 2 होतोय, हा 1 3 होतोय, हा 1 4 होतोय। असे बाहेरचे 4 होतात। 8 अधिक 4 या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या किती असेल? 12 असेल। किती असेल? 12 असेल। मग ही आकृती अत्यंत खूप महत्वाची। अशीच आकृती सेम कॉपी पेस्ट तुमच्या भरतीमध्ये देखील होऊ शकते बाळांनो। समजला? चला पुढचा क्वेश्चन। आता हा सोपा आहे, जर असा आला ना सोपा आहे। काय करायचं बघा, कॉमन आहे, 2 आकृती आहेत, 2 त्रिकोण आहेत, बरोबर? हा इथं 1 टाका, 2 3, परत 1 2 3, या सगळ्यांची बेरीज करायची। बेरीज 3 अधिक 2 किती? 5, 5 आणि 1 6, 6 अधिक 2 किती? 6 आणि 2 8, 8 आणि 3 किती? 11। हा प्रश्न कुठं विचारलाय? कोल्हापूर पोलीस 2024। याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 बरोबर 11। किती त्रिकोण असतील? 11। अशा प्रकारची जर आकृती आली तर तुमचा मार्क झाला नकोय। त्याच्यामुळे आकृती हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ना, जर तुम्ही जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल ना, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा हा क्वेश्चन विचारला जातो। मग हे तुम्ही एक वेळा करून सॉल्व्ह होणार आहे का? होणार नाही भावांनो। याच्या जास्तीत जास्त ना तुम्ही सराव करा आकृतीचा। जेवढ्या काही क्वेश्चन पेपर असतील त्याच्यात विचारलेले क्वेश्चन असतील, एक वेळा नाही तर 10 वेळा सॉल्व्ह करा, तुम्हाला फायदा होईल। आणि ह्याला मी देखील काही पर्याय करू शकत नाही। हे तुम्हाला फक्त सराव आणि सराव 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 सराव, सरावाशिवाय काहीच याला उपयोग नाहीये। पुढची आकृती बघा, या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? हा जर प्रश्न बघितला, हा प्रश्न बुलढाणा पोलीस 2024 चा आहे। बघा सोपं आहे। ज्यावेळेस असं आयत असतो आणि आयतामधले त्रिकोण विचारले ना, सोपा करायचा। बघा अंक टाकून घ्यायचे, 1 2 3 4 5 6 7 8। मी काय सांगितलं? आयत असेल आयत, आणि ह्या आयतामध्ये
त्रिकोणाची संख्या विचारली ना, असे आकडे टाकायचे. किती आकडे झाले? 8. आणि हे 8 ची दुप्पट करायची. 8 दोन्ही 16. किती असतील? 16. बुलढाणाला विचारलेला प्रश्न आहे. समजला? पुढचा बघा. आता सेम आता सांगितला, फक्त आकडे टाका. 1 2 3 बेरीज करा. 3 अधिक 2, 3 आणि 2 किती? 5. 5 आणि 1 6. किती त्रिकोण असतील? 6. पर्याय नंबर किती बरोबर? 4 बरोबर. समजला? समजला का सर्वांना? असा जर आला, कोणता येऊ द्या ना, अशा जागी तुम्हाला समजा एखाद्या असा दिला त्यांनी, आता मी घेतलेला पण आहे, या असा दिला 1 2 3 4, किती रेषा देऊ द्या, फक्त तुम्ही काय करा बाळांनो, फक्त आकडे टाका. 1 2 3 4 5. 5 पर्यंत बेरीज करा, येणारं उत्तर हे तुमचं असेल. आणि हा प्रश्न विचारलाय पुणे SRPF 2024 ला. याचं योग्य उत्तर किती आहे? पर्याय नंबर 4 बरोबर. 6 उत्तर आहे. पुढचा बघा. सेम पद्धतीचा आताच सांगितला मी, हा देखील प्रश्न विचारलाय दौंड SRPF 2024 साली. अंक टाका. 1 2 3. 3 आणि 2 5. 5 आणि 1 6. किती त्रिकोण असतील? 6 त्रिकोण. पर्याय नंबर किती बरोबर? 4 बरोबर. कुठे विचारलाय? दौंड SRPF 2024 ला. मग हाच प्रश्न कॉपी पेस्ट या वर्षी देखील होणार आहे. शब्द आहे माझा. पुढचा बघा. आता हा अत्यंत खूप महत्वाचा आहे. मी आता सांगितलं, चौरस असेल किंवा आयत असेल. चौरस आणि आयत, परत एकदा सांगतो, चौरस आणि आयत या दोन आकृत्यामध्ये त्रिकोणाची संख्या विचारली की काय करायचे? सोपा फंडा, आकडे टाकून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 आहे. मी आता सांगितलं, चौरस असेल किंवा आयत असेल, मधले आकडे किती आहेत? 8. ह्या 8 ची दुप्पट करायची. 8 दोन्ही किती झाले? 16 झाले. सेम याच पद्धतीत देखील बाहेरून आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8. परत हे 8 ची दुप्पट करा. 8 दोन्ही किती झाले? 16. 16 अधिक 16 किती त्रिकोण असतील? 32. तर योग्य पर्याय नंबर किती बरोबर आहे? 3. आणि हा क्वेश्चन विचारलाय कोणत्या जिल्ह्यामध्ये? चंद्रपूर जिल्हा 2024. बघा, प्रत्येक जिल्ह्यात एक ना एक क्वेश्चन हा त्रिकोण मोजणीवर आहे. त्रिकोण मोजण्याचा असेल, चौकोनाचा असेल, चौरसाचा असेल. ह्या 3 कन्सेप्ट खूप महत्वाचे. एक त्रिकोण मोजणे, दुसरी कन्सेप्ट चौरस मोजणे, आणि तिसरी कन्सेप्ट जर बघितली चौकोन. भरपूर विद्यार्थी ना चौरस आणि चौकोनामध्ये काय होता? कन्फ्यूज होत आहे. पण हे कन्फ्यूज जर व्हायचं नसेल ना बाळांनो, 2024 मध्ये जेवढ्या पोलीस भरतीच्या जिल्ह्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे चौकोन आणि त्रिकोणाचे क्वेश्चन असतील ना, हे 10 वेळा सोडा. माझा शब्द आहे, तुमचा या वर्षी मार्क जाणार नाही. आणि तुम्ही ह्या आकृतीमुळेच पोलीस होऊ शकता. हेच वर्दीचं स्वप्न आहे. मी जे सांगतोय ना ते ऐका. जो व्यक्ती ऐकतो ना तो 100% वर्दी घेतो. पण जो व्यक्ती बोलणं ऐकत नाही, सोडून देतो, त्या व्यक्तीला मी त्याची हमी घेत नाही. पण जो व्यक्ती करणार आहे ना त्याची 100% मी हमी घेतो. पुढचा क्वेश्चन. खालील आकृतीमधील त्रिकोणाची संख्या किती आहे? बघा, ऑप्शन आहेत 5 6 4 8. आणि हा क्वेश्चन कोणत्या कोणत्या जिल्ह्यात विचारलाय बघा. दौंड SRPF 2024 लाच विचारलाय. आणि हाच क्वेश्चन जळगाव SRPF 2024 ला विचारलाय. म्हणजे कोणता तरी पेपर आधी झालेला असेल आणि तोच क्वेश्चन उचलून त्या जिल्ह्यामध्ये विचारलाय. ज्या वेळेस मी आता इथं एक शॉर्टकट सांगतो. त्रिकोणामध्ये परत तुम्हाला असं एक त्रिकोण दिलाय. जर त्रिकोणामध्ये त्रिकोण असेल ना, काय सांगतोय बघ, त्रिकोणामध्ये जर त्रिकोण असेल ना, त्रिकोणामध्ये त्रिकोण किती आहे? एकच आहे. एक त्रिकोणामध्ये जर एक त्रिकोण असेल ना, त्याचे 4 त्रिकोण होता. किती त्रिकोण होता? एक त्रिकोण असेल तर 4 त्रिकोण होता. सेम समज आता
मी आणखी एक असा इथं मधी एक काढला, असा मधी एक. त्रिकोणामध्ये त्रिकोण किती झाले? दोन झाले. दोन किती झाले? दोन. मग ह्याचे चार ह्याचे चार किती होतील? दोन असले की 8 होणार. किती होणार? 8 होणार. आणि हा बाहेरचा मोठा एक 9 होतो. मग बघा, हा त्रिकोणामध्ये हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण, हा एकच त्रिकोण आहे. ह्या एका त्रिकोणाबद्दल किती त्रिकोण झाले? 4. हा शॉर्टकट आहे बाबा, हा शॉर्टकट 4. आणि हा एक मोठा धरायचा, हा मोठा, हा मोठा. 4 अधिक 1, एकूण किती त्रिकोण झाले? 5 त्रिकोण झाले. पर्याय नंबर किती बरोबर आहे? 1 बरोबर. मी सांगितलेली कन्सेप्ट समजली? मी काय सांगतोय बघ, त्रिकोणामध्ये जर अशा टाईपचे त्रिकोण आला, त्रिकोणामध्ये हा एकच त्रिकोण आलाय, एका त्रिकोणाचे किती त्रिकोण होतात? 4. जर परत ह्याच्यात आणखी एक आला असता, समज ह्याच्यात आणखी एक त्यांनी असा दिला असता, तर किती झाले असते बघ? हे 4, ह्या छोट्याबद्दल 4, परत ह्याच्याबद्दल 4, 4 अधिक 4 8 झाले का नाही? 4 आणि 4 किती? 8. आणि हा मोठा वाला एक 9, म्हणजे किती त्रिकोण झाले असते? 9. समजला? किती येऊ दे ना. आता विसरायचा का हा शॉर्टकट? विसरूच नको. हा शॉर्टकट विसरायचा नाही, परीक्षेला विचारला जाणार आहे. चल पुढचा क्वेश्चन बघ. परत आला पाहिजे, सेम आला. काय बघ, आता सांगितलं मी 1 2 3 4 हा आयत आहे. आयत किंवा चौरस आला ना, आयत किंवा चौरस, ह्या 4 ची दुप्पट करायची. 4 दोन्ही किती झाली? 8. आता बाहेरचे बघ, बाहेरचे हा 1 2 3 असे 3 आकडे टाकले, ह्यांची बेरीज कर. ह्यांची काय कर? बेरीज. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. हे 8 मध्ये 6 ऍड कर. 8 आणि 6 किती झाले? 14. संपला. पर्याय नंबर किती बरोबर आहे? पर्याय नंबर 4 बरोबर आहे. आणि हा प्रश्न विचारलाय संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2024 ला. नेहमी लक्षात ठेव, मध्ये आयत होता आणि हे बाहेरचे किती आहे जर बघितले, हे किती तयार होणार आहे? 6. कसे 6 होतील सर? ए बावड्या, हे बघ, हा 1 झाला पाय, हा 2 झाला पाय, हा 3 झाला पाय, हा मोठा 4 झाला पाय. असे जर केले तर तू एकूण किती होणार आहे? एकूण 6. मग 8 अधिक 6 टोटल किती होतील? 14. कोणत्या जिल्ह्याला विचारलाय? परत एकदा बघ, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस. चल पुढचा क्वेश्चन. आकृती पाठ ठेव. काहीच येत नसेल ना, आकृती पाठ ठेवायची रे. काहीच येत नाही ना, आकृती पाठ ठेव. किती त्रिकोण आहेत सांग बरं? किती आहेत? 2 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण? 2. एकमेकात फक्त 2 त्रिकोण आहेत. किती? 2. एकमेकात 2 म्हटलं, हे बघ, ह्याचे 4 झाले आणि ह्या मोठ्याचे 4 झाले. 4 अधिक 4, डोळे झाकून उत्तर मार. 8. पर्याय नंबर किती बरोबर? 2 बरोबर. किती बरोबर? 2. कोणता जिल्हा? यवतमाळ पोलीस 2024. किती त्रिकोण आहेत? किती आहे? स्टार तयार होतो बघ ना. झाला का? 4 दोन्ही 8. एका त्रिकोणामध्ये 4, 4 दोन्ही 8. ओके, पुढचा. आता हा खूप महत्वाचा, नाशिक ग्रामीणला पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे 2024 चा. हा आपल्या जिल्ह्यात विचारलाय. नाशिक ग्रामीणला आपल्या जिल्ह्यामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे, खूप अत्यंत महत्वाचा. आता ह्याला ना मोजून काढावे लागतात, याला ट्रिक वगैरे नाही. मी आधीच काय सांगितलं होतं की काही आकृत्या अशा असणार की त्या आकृत्यामध्ये तुम्हाला स्वतःला मोजावे लागते, मोजल्याशिवाय पर्याय नाही. आता मी मोजतो, ते व्यवस्थित बघ. ओके, पहिल्या सुरुवातीला हे बघ, हा छोटा वाला मोजला पाहिजे. छोटा वाला हा 1 झाला का? हा 1 छोटा वाला. दुसरा मोजतोय पाय. आता बघा व्यवस्थित बघ, लक्ष दे व्यवस्थित. दुसरा वाला जर मी मोजला तर हे बघ, हा 2 झाला का? सेम हे बघ, हा 3 झाला का? झाला 3. 3 झाले. परत बघ, आता व्यवस्थित लक्ष दे. त्याच्यानंतर जर मी मोजायला घेतला तर चौथा कोणता येतोय बघ. चौथा जर बघितलास तू तर चौथा वाला हा 1, हा 2, हा 3 झाले 3. त्याच्यानंतर चौथा जर बघितला तर पाय,
चौथा वाला 3 झाले ना? हा बरोबर. हे बघ, इथून इथं हा किती झाला? 4 झाला. झाला 4. परत सेम कंडिशनला हा इथून इथं 4 आणि हा एक किती झाला? 5 झाला. झाले 5. सेम आता परत हा मोठा एक झाला पाहिजे. मोठा एक किती झाले? 6 झाले. झाले का 6? 6च्या नंतर आणखी कोणता राहतोय पाय? 6 झाले. 6च्या नंतर जर बघितला तर हे बघ, 6 6 हा एक गेला बरोबर. 6 झाले ना? हा एक घेतला ना? 7 झाला. 7. ओके. हा एक किती झाले? 7 झाले. आणि शेवटचा एक 8वा बाकी आहे. तो 8वा जर बघितला तर आता 8वा आहे बघ, हा झाला. किती झाले टोटल? 8. मग हा जो प्रश्न आहे ना, याचं योग्य उत्तर किती आहे? 3 आहे. आता हे मोजल्याशिवाय येतील का रे बाबा? येणारच नाही. हे मोजावेच लागतील. याच्यात शॉर्टकट लागणार नाही. असे ज्या पद्धतीने मी मोजले ना, तसे तुम्ही याचा ना सराव जास्त करा. जर तुम्ही अशी मोजले ना, 100% तुम्हाला देखील या प्रश्नाचे उत्तर भेटतील. पण विचारला जातो 1 मार्क, अत्यंत खूप महत्वाचा आहे. चलो असो, पुढचा बघा. आता हा सोपा आहे, सांगितलाय. त्रिकोणाची संख्या किती? हाही प्रश्न विचारलाय. विचारलेला प्रश्न आहे. आकडे टाकायचे 1 2 3 4 5. सगळ्यात सोपं. 5 पर्यंत बेरीज. 5 आणि 4 9. 9 आणि 3 12. 12 आणि 2 14. 14 आणि 1 15. डोळे झाकून पर्याय नंबर 1 बरोबर मारायचा. 1 मार्क हक्काचा घ्यायचा आणि पुढे निघायचं. पण मेहनतीशिवाय मार्क भेटत नाही. सेम घेतलंय का नाही? चौरस आणि आयत आल्यावर अंक टाकायची त्याची दुप्पट. 1 2 3 4 5 6. 6ची दुप्पट किती? 12. पर्याय नंबर किती बरोबर? 1. चौरस, परत सांगतोय, चौरस आणि आयतामध्ये जर त्रिकोणाची संख्या विचारली, आकडे टाकायची त्याची दुप्पट. आता कोणकोणत्या जिल्ह्यात विचारलाय? गोंदिया SRPF 2024 ला होता आणि बुलढाणा SRPF 2024 ला. म्हणजे बुलढाण्यामध्ये 2 वेळा हा प्रश्न विचारलाय. पहा, हाच इकडला कॉपी पेस्ट किंवा तिकडला इकडे कॉपी पेस्ट झालेला आहे. एवढं तरी माहिती पाहिजे. ओके. सेम आला पाहिजे रे. ठाणे चालकला विचारलाय 2024 ला. काय उत्तर असेल सांगा बरं आता याचं? काय उत्तर असेल? आकडे टाकायचे 1 2 3 4 5 6. करा बेरीज. 6 आणि 5 किती रे? 11. 11 अधिक 4 किती? 15. 15 अधिक 3 18. 18 आणि 2 20. 20 अधिक 1 21. योग्य पर्याय नंबर किती बरोबर असेल? 3 बरोबर. कोणता जिल्हा? ठाणे जिल्हा चालक. समजले? अरे अत्यंत खूप महत्वाचे क्वेश्चन आहे. चल पुढचा घे. हे बघ, आता हे बघ, ऑलरेडी दिलेले लातूर जिल्हा चालकवाल्यांनी पहा किती सोपे केले. पण एखादी व्यक्ती जर नवीन असेल, त्यांनी आकृत्या मोजणे हा चॅप्टरच बघितला नाही, त्या व्यक्तीला काय येणार आहे? अरे काय दिले काय करायचं? ऑलरेडी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी. सगळ्या गोष्टी दिले, फक्त आपल्याला उत्तर काढायचे. काय बघ, 2 आणि 1 3. 3 अधिक 2 3 आणि 2 5. 5 आणि 3 8. यापैकी नाही. पर्याय नंबर 4 संपला. आणि एखादी व्यक्ती काय करतो, हे नको रे इथे डबल आला म्हणून इथं 7 मारू. ज्यांनी 7 मारला त्याचा फिट कार्यक्रम होणार. फिट. कारण का हे यापैकी नाही ना, तुम्हाला फसविण्यासाठी दिलेलं असतं. तुम्ही काहीतरी उत्तर चुकीचं माराव यासाठी. लातूरवाले मराठवाड्याचा पेपरचा नाद नाही करायचा. खतरनाक. जो व्यक्ती अभ्यास करणार ना, तो मराठवाडा म्हणजे खतरनाक. तिकडला नाद नाही करायचा. नादखुळा आहे मराठवाडा. पुढे बघा, सेम दिले पा. आता या क्वेश्चन मध्ये हा पुणे शहर चालकला विचारलेला प्रश्न आहे. आता याच्यात किती असतील सांगा बरं. यामध्ये किती असतील? आता यामध्ये पण तुम्हाला मोजावी लागतील. हे मधले 5 झाले पहा. हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5. हे मधले 5 झाले.
आता पुढचे काय करायचे, मोजायचे. पुढचे कसे मोजायचे सांगू का? बघा, ह्या टोकापासून ते इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत हा एक झाला, 5 एक झाला. झाला. सेम ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत हा एक झाला. झाला. झाले. परत त्या टोकापासून ते हे टोक आणि हे टोक, बरोबर झाला. हा होतोय, हा एक झाला. सेम त्याच पद्धतीत त्या टोकापासून ते झालाय. परत ते टोक, हा एक आणि हे एक, हे 3 टोक. आता हे 3 टोक फॉलो कर, 1 2 3. हे हा एक झाला. झाला. हे पहिलेचे 5 बाजूला ठेव, हे पहिलेचे 5, हे 4 झाले. सेम तू ह्या पद्धतीत घेतलास तसा ह्या पद्धतीत एक झाला पाहिजे. हा पद्धतीत हे बघ, इथून ते इथपर्यंत हा एक झाला. झाला. आणि परत एक लास्ट राहिला, तो लास्ट म्हणजे कोणता माहितीये? हे बघ, ही एक पट राहिली, ही ह्याचा एक लास्ट घेतला. आणखी एक राहिला, आणखी एक कोणता राहतोय माहितीये? जर बघितलं ना, हे बघ, ह्या शेंड्यापासून ह्या शेंड्यापर्यंत आणि हा एक असा एक, किती झाले मोज? 5 6 7 8 9 10 11 12. किती त्रिकोण आहेत? 12. पर्याय नंबर योग्य पर्याय किती बरोबर आहे? 4 बरोबर आहे. किती बरोबर आहे? 4. समजला? हे मोजून घ्यायचे. वरचे 5 सांगितले, मधले 6वा हे बघ मी तुला दाखविलाय, परत एकदा दाखवतो. आय थिंक वाटलं तर परत एकदा बघ. 6वा, एकच मिनिट, तुला परत एकदा मोजून दाखवतो, म्हणजे मार्क फिक्स झाला पाहिजे रे. माझी अपेक्षा काय माहितीये का? तुमचा मार्क फिक्स झाला पाहिजे. जर हीच आकृती तुमच्या नशिबी आली तर तुमचा मार्क गेला नाही पाहिजे, यासाठी एवढी तळमळी. बघा, परत एकदा बघा, हे 5 झाले का रे? ह्या 5चा विषय मिटला. आता हे बघू आपण. ओके, चल, 5चा विषय मिटला. 6वा कोणता होतोय माहितीये? हे बघ, ह्या इथून ना, इथून ह्या इथं आणि इथं हा एक झाला 7. सेम हा एक झाला 8. झाले. हे 2 वाढले का? हे 2 वाढले. झाले 2. झाले 2. आता बघ, पुढचा कोणता आहे? ह्या इथून, हे बघ, इथं आणि ह्या इथं मधली लाईन घेतल्या, ही मधली घेतली, मधली. हा सेम तसाच इकडून पण हे बघ, हा एक सेम असा आला. हे बघ, असा आणि असा आणि हे असा सेम, हा एक असा झाला. हे 2 वाढले. झाले. सोपा झाला का नाही? 2. ओके. आता पुढचे बघा. आता पुढचे कोणते 2 आहे बघ. हे बघ, हा एक घेतला, हा एक घेतला आणि हा मोठा एक घेतला डायरेक्ट, हा मोठा एक. हे 2 झाले. झाले 2. सोपे. आणि एक शेवट कोणता आहे? एक तुला कोणती तर रेषा दिसती पाय, हे बघ, ही आली अशी आणि ह्या इकडे गेली आणि इथवरच, इतकीच. हा एक. सगळ्यांची बेरीज कर, उत्तर किती असेल? 12. समजला? किती असेल? 12. चलो. आणि ह्या लास्ट क्वेश्चन खूप IMP आणि हा क्वालिटी क्वेश्चन, एकदम क्वालिटी, म्हणजे नाद नाही करायचा. ह्या क्वेश्चनचं उत्तर माझी अपेक्षा आहे तुम्ही सांगायची, पण याचं उत्तर मला अशी अपेक्षा आहे की एक 60-70% विद्यार्थ्यांना याच्यातले तिरकोण मोजताच नाही येणार. काही जणांना सूत्र माहिती असतील, काही जणांना यांचा शॉर्टकट माहिती नाही, पण किती असतील भावांनो सांगा? आता बघा, शॉर्टकट सांगतो. पिंपरी चिंचवड शहर 2023 ला विचारलाय आणि यावर्षी हा प्रश्न तुमचा मेरिट ठरवणार आहे. ज्या पण जिल्ह्यामध्ये हा प्रश्न असणार ना, त्या जिल्ह्याचं मेरिट या क्वेश्चनवर आहे. किती आहेत रे खाली? 1 2 3. वरी पण किती आहेत? 1 2 3, 1 2 3. म्हणजे सारख्या बाजूनी सारखे. त्यावेळेस काय करायचं? लिहायचं 1 2 3. लिहिले 3. मग या 1च्या पुढे 1 लिहायचा, 1च्या पुढे 1. आता नंतर काय करायचं बघ, 1 मध्ये, ह्या 1 मध्ये हे 2 प्लस करायचे. 2 मध्ये 1 प्लस केला, हे आले 3. परत
या 3 मध्ये हे 3 प्लस करायचे आणि पुढे लिहायचे. हे किती आले? 6. मग या सगळ्यांची बेरीज कर. 6 आणि 3 9 आणि 1 10. किती झाले? 10 झाले. मग काय करायचं भावा? सोपं पाय. ही मेथड आवश्यक लक्षात ठेव. पहिला सोडायचा, दुसरा घ्यायचा, परत सोडायचा. म्हणजे दुसराचे किती घेतले? 3. हे 10 होते आणि या 10 मध्ये 3 ऍड केले. टोटल या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या असेल 13. किती असेल? 13. पर्याय नंबर किती योग्य असेल? 4. समजला आता? हे प्रश्न आता अशा प्रकारची आकृती आणखी तुम्हाला मोठी असेल, 6 पर्यंत असेल. कितीपर्यंत? 6 पर्यंत. जर पुढचा आता जेवढ्या क्वेश्चन जेवढ्या आकृत्या भेटल्या होत्या मला मी तेवढ्या घेतलेले. ओके, जर असतील तर पुढचं लेक्चर आपण घेऊ. पण मी जेवढे आकृती घेतले की तुम्ही किंवा तुमच्याकडे जेवढे असतील तुम्ही त्यांचा सराव करा आणि आकृत्या मोजणे याचा मार्क जाऊ देऊ नका. हा अत्यंत खूप महत्वाचा आहे आणि हा मार्क फिक्स करा. कारण का या मार्कामुळे तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार आहे भावांनो. त्याच्यामुळे चुकता कामा नाहीये. आणि असं पेटून उठणं, या वर्षी आपल्या आई बापाचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय ना तू थांबला नाही पाहिजे. तुझी आई आणि वडील ना तुझ्याकडून खूप अपेक्षा लावताय आणि ती जर अपेक्षा तुला कंप्लीट करायची असेल ना तर बाबा ही वेळ आलेली आहे. आणि ही वेळच तू आईसे तुझ्या आई वडिलांचं स्वप्न जे तुला नातेवाईकांनी टोमणे मारलेले असतील, हीच वेळ आहे. त्या नातेवाईकांना दाखवून दे तू काहीतरी करू शकतोय. आणि जर तुला करायचंय ना, आता ग्राउंड चालू होत आहे बाळांनो 11 तारखेपासून. त्या ग्राउंड मध्ये ना 4था राऊंड हा आपल्या आई वडिलांसाठी मार. आणि तुला जे जगांनी टोमणे मारले, जे नातेवाईकांनी टोमणे मारले, जी परिस्थिती बदलायची ना ती वेळ आलेली आहे. न हारता न थकता ही वेळेचं या संधीचं सोनं कर आणि एकदाची वर्दीचं स्वप्न पूर्ण कर. आणि या छातीवर आपल्या आई आणि वडिलाचं नाव लावायची जर तुला एकच गोष्ट असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त महाराष्ट्र पोलीस. याच वर्दीमध्ये तुला तुझ्या आई वडिलांचं नाव छातीवर लावण्यासाठी भेटणार आहे बाबा. आणि ते कंप्लीट कर. जवळ आले, वेळ ही जवळ आले, त्या वेळेचं संधीचं सोनं कर. आणि तो 4था राऊंड असा वड त्या आई बापाचा चेहरा लक्षात ठेव. आणि वर्दीचं स्वप्न ज्या दिवशी तू 4था राऊंड वाढणार ना त्या दिवशी 100% मी सांगतो वर्दीचं स्वप्न आहे तुझं पूर्ण होणार बाबा, पूर्ण होणार नक्की. ओके, समजला? चलो, काही विषय नाही. तुम्हाला आणखी परत मोटिवेट करेल. काही टेन्शन नका घेऊ. फक्त आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा. नक्की आपण पुढच्या लेक्चरला भेटू. चलो, धन्यवाद.